नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत आज महाराष्ट्रामध्ये चाललेल्या म्हाडा आरक्षणावरून एकदम वणवा पेटला. विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर येऊन ठेपलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं त्या ठिकाणी आंदोलन खूप तीव्रतेचं आहे. ते मतदान कोणाला करणार, त्यांचे कार्यकर्ते त्यांना काय आश्वासित करत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे त्या कार्यकर्त्यांना काय सांगणार, या खास विश्लेषणासाठी आज आपण ज्येष्ठ पत्रकार भूमिपुत्र न्यूजचे संपादक त्या ठिकाणी निनाद पाटील सर आपल्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. भूमिपुत्र न्यूज मध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच सर. आज आपण एक चांगला विषय घेऊन समोर आलेलो आहोत. बरोबर. मुळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची चर्चा झाली आणि संपूर्ण जगभर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चर्चिले गेलं. बरोबर. आणि जगभरातली सर्वात मोठी सभा म्हणजे 1.5 कोटी मराठा एकत्र येण्याची, इतकी लोक मोठ्या संख्येने सभेसाठी एकत्र येण्याची जगभरामध्ये त्या सभेची नोंद झाली आणि मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाची संपूर्ण जगभर चर्चा झाली. त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपण चर्चेला एक चांगला मुद्दा घेतला की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं विश्लेषण होतं. बरोबर. तर नेमकं कुठल्या मुद्द्यानं आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची? सर, खरं तर आज तुम्हाला बोलवायचं कारण एक, तुम्ही पत्रकार असताना म्हाडा विषयींची एक तळमळ तुमच्यामध्ये खूप आहे. तीच तळमळ आमच्या लक्षात आली. आम्ही दोन्ही चॅनलवरती दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुमच्या भूमिपुत्र न्यूजवरती ही बातमी तुम्हीही प्रसारित करा. आम्ही आमच्या प्रभात न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही म्हणजे पाठवू, त्यांना दाखवू आम्ही नेमकं काय विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आज जरांगे पाटील जाहीर करणार होते उमेदवार, आम्ही कुठल्या मतदारसंघात कोणता उमेदवार देणार, त्या ठिकाणी ही जनता त्यांना सपोर्ट करणार का, म्हणलेल्या गोष्टीवर ठाम राहणार का, त्या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता मुळात विषय मराठा आरक्षणाचा आणि विधानसभा निवडणुकीचा हे दोन वेगवेगळे विषय आहेत. मराठा आरक्षण एक वेगळा विषय आहे आणि विधानसभा निवडणूक हे वेगळा विषय आहे. काल 2 नोव्हेंबर होती, 2 नोव्हेंबर 2024. आज 3 तारीख आहे. काल आम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाचे जे काही समन्वयक होते ते सर्व समन्वयकांसोबत अंतरवाली सराटी या ठिकाणीचे सरपंच आहेत तारक, त्यांच्या निवासस्थानी जरांगे पाटलांची त्या ठिकाणी आमची भेट झाली आणि मराठा आरक्षणाबरोबरच सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा झाली. नेमकं मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार, कसं मिळणार, हे तर प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. परंतु आपण म्हटला की विधानसभा निवडणुकीची त्याला थोडीशी झालर आहे, नक्कीच झालर आहे. कारण काल अंतरवाली सराटी या ठिकाणी आम्ही गेलो असता आम्हाला वाटलं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सहजासहजी आमची भेट होईल. परंतु आम्ही ज्यावेळेस त्या अंतरवाली सराटीला सरपंच तारक यांच्या निवासस्थानी गेलो तर त्यांचं 10 एकराचं एक मोकळं ग्राउंड होतं. म्हणजे 10 एकर क्षेत्र पार्किंगसाठी वाहनांचे ठेवलं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी हर एक प्रकारची गाडी पाहायला मिळत होती. मोठमोठ्या ट्रॅव्हल्स भरून लोक त्या ठिकाणी आलेली होती जरांगे पाटलांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला. आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं नेमकं काय म्हणतंय आणि जरांगे पाटील नेमकं निवडणुकीची भूमिका काय घेतात याकडे लक्ष लावाय. आपण आता 3 नोव्हेंबरला संध्याकाळी जवळपास 9 वाजत आले त्यावेळेस आपण बोलतोय. तर आता देखील अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या जिल्हावाईज सभा चालू आहे, मिटिंग चालू आहे. त्या जिल्ह्यातल्या त्या तालुक्यातल्या मराठा समन्वयक असतील, मराठा आंदोलक असतील, आमरण उपोषणकर्ते असतील, साखळी उपोषणकर्ते असतील, यांना सोबत घेऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याची भूमिका ऐकून घेत आहेत आणि आपल्याला नेमका उमेदवार कसा उभा करायचा आहे, कुठं उमेदवार करायचा आहे या ठिकाणी ते चर्चा करतात. अद्याप जरांगे पाटलांचा निर्णय अजून महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवार उभा करायचा झालेला नाही. पण निश्चित आज रात्री उशिरा निश्चित त्याची उमेदवाराची घोषणा होईल. नेमके जरांगे पाटील कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये उमेदवार उभा करतील आणि कुठं कुणाला पाठिंबा देतील हे आज रात्री उशिरा जाहीर होईल. कारण उद्या सोमवार 4 नोव्हेंबर आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक इच्छुक जरांगे पाटलांच्या भेटीला जात आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ही सर्व परिस्थिती सांगितली. ही परिस्थिती पाहत असताना जरांगे पाटील म्हणतील यावर मराठा स्थिर असतील का? नंतर दुसरा प्रश्न, त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे कुठेतरी राजकीय बघितलं जात आहे किंवा विरोधकाकडून तशी भाष्य केली जात आहेत. मग महायुतीचं सरकार काय म्हणतं की यांना कोणतरी बोलवता धनी वेगळा आहे. त्या ठिकाणी शरद पवार यांचं चर्चेत नाव जास्त आहे, त्यांच्याकडून स्क्रिप्ट येते असं सुद्धा म्हणणं आहे. याच्यावरती काय वाटतंय? शरद पवारांचा विषय वेगळा आहे, आपण त्याच्यावर नंतर बोलू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला की जरांगे पाटलांच्या भूमिकेशी मराठा समाज स्थिर राहील का? चांगला प्रश्न विचारला आपण. मुळात असा आहे की जो मराठवाड्यातला एका छोट्या खेडेगावातला माणूस उठून आंदोलन करतोय
आणि त्या आंदोलनाची एवढी मोठी पार्श्वभूमी झाली की त्या आंदोलनाला 1.5 कोट 2-2 कोट मराठे त्या आंदोलनाला यायला लागले. त्यामुळे अनेक नेते मंडळी असतील महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील मंडळी असतील, जगभरातले अनेक लोक असतील, आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येत आहेत. वेगवेगळ्या समाजाचे असतील, जाती धर्माचे असतील, आपण पाहताय न्यूजच्या माध्यमातून अनेक लोक जरांगे पाटलांना भेटा येतील. अनेक लोक जरांगे पाटलांना भेटा येत असतील तर मराठा समाज त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या भूमिकेवर ठाम आहे हे भल्या भल्यांना देखील दाखवून दिलं आहे. जे जगामध्ये आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे, लोकशाहीतील जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाचं नाव घेतलं जातं त्या पक्षाला देखील या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत चपराक मिळाली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या एका शब्दावर लोक विश्वास ठेवून आज देखील विचारतात जरांगे पाटलांनी विधानसभेमध्ये काय आदेश दिलाय. जरांगे पाटलांनी नुसतं आदेश दिला, त्या आदेशाची 100% अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत आहे, यामध्ये कुणीही शंका घेण्याचं कारण नाही. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की जरांगे पाटील हे शरद पवारांनी जी स्क्रिप्ट लिहून देत आहेत त्याच्या पाठीमागे आहेत का? अहो, शरद पवारांवर मराठा समाज सातत्याने टीका करतोय. शरद पवार अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 23 मार्च 1994 शरद पवार साहेबांनी काय केलं? जे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी ओबीसींना देऊन टाकलं. म्हणजे ज्या समाजातून आपण येतो, ज्या जातीतून आपण येतो त्या समाजाला शरद पवार साहेबांनी वंचित ठेवलं. त्यामुळं मराठा समाजाला देखील माहिती आहे आपल्या आरक्षणाचं खरं मारेकरी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधक ही तेवढेच आहेत. त्यामुळं आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील ना महाविकास आघाडीला मदत करतील ना महायुतीला मदत करतील. जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये वेगळा विचार आहे आणि आज रात्री उशिरा तो विचार आपल्याला समजेल. तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी चंद्रजी पवार ही महाविकास आघाडी आणि महायुती आहे, हे दोघंही खरं मराठा समाजाचे त्या ठिकाणी विरोधकच मानलं तरी काही हरकत नाही. कारण या सरकारमध्ये मराठा समाजाच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची शेवटपर्यंत भूमिका होती की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच पद्धतीनं महायुती सतत म्हणत होती की महाविकास आघाडीने सुद्धा जाहीर म्हणावं की आम्हाला आमचा सुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी मराठा समाजाला आहे. कुठंतरी त्यांनीही पाठिंबा दर्शवला नाही आणि महायुतीने सुद्धा त्या पद्धतीनं जे मनोज जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं कुठं आरक्षण त्यांचं द्यायची भूमिका दाखवली नाही. या येत्या इलेक्शनमध्ये त्याचा इम्पॅक्ट असेल. धनगर समाज कुठेतरी विरोध जाताना दिसतोय, कुठेतरी मनोज जरांगे पाटील ओबीसी हे कुठेतरी वाद पुन्हा पेटताना दिसतोय. त्याच भूमीवर जे काही बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असतील, राजरत्न आंबेडकर असतील, ते त्या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे जरांगे पाटील यांची साथ देत आहेत. त्याचबरोबर मुस्लिम बांधव असतील, अनेक मातंग समाजाची लोक असतील, ती सुद्धा अटॅचमेंट त्यांची जो वाढते, याचा कुठेतरी फायदा होईल का असं वाटतं? मुळात महत्वाचा प्रश्न आहे की ओबीसी एकीकडे जातोय, मराठा एकीकडे येतोय, दलित एकीकडे येतोय. तर मुळात सत्ताधारी भाजपनं माधव फॅक्टर राबवला गेला. माधव म्हणजे तुम्हाला समजलं माळी, धनगर, वंजारी, त्याला माधव असा शब्द दिला गेला. आणि माधव फॅक्टर जर सत्ताधारी भाजप एकत्र करण्याचा प्रयत्न करून भाजपची काही नेते मंडळी ओबीसींचा DNA भाजपकडे आहे असे सातत्यानं बोलत असतील तर जरांगे पाटलांनी ज्यावेळेस दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील यांना सोबत घेऊन त्यांची मोठ बांधण्याचा जर प्रयत्न केला तर त्याकडे वेगळ्या अर्थानं बघण्याचा गरज नसावी असं माझ्यासारख्या एका पत्रकाराला वाटतंय. मुळात ना महायुती ना महाविकास आघाडी. जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये फक्त एक इशारा दिला होता की ज्याला पाडायचंय त्याला पाडा. जरांगे पाटलांनी ह्याला पाडा त्याला निवडून आणा असं सांगितलं नाही. जरांगे पाटलांनी एक समजणे वाले को इशारा काफी आहे अशा भूमिकेतून त्यांनी एक इशारा दिला. आता जरांगे पाटलांनी काल 2 नोव्हेंबरला सायंकाळी घोषणा केली, आम्ही त्या ठिकाणी होतो आंतरवालीमध्ये, महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसणार आहे. म्हणजे महाविकास आघाडी जेवढी जबाबदार आहे मराठा आरक्षणाला न देण्यात, तेवढीच जबाबदारी सत्ताधारी भाजप देखील आहे. कारण 2014ला महाराष्ट्राचं सरकार बदललं. सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 1995चा अपवाद वगळता 2014ला भाजपचं आणि सेनेचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं. तत्पूर्वी जाता जाता पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. नारायण राणे साहेब त्या समितीचे, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. जाता जाता मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं आणि त्या आरक्षणाला 2014ला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि कायद्याच्या कसोटीमध्ये, कायद्याच्या घटनेच्या तरतुदीमध्ये 50%च्या वरती आपल्याला जाता येत नाही हा नियम
घालून मराठा आरक्षण खारिज करण्यात आलं, म्हणजे फेटाळण्यात आलं. पुन्हा एकदा मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं. हे सातत्यानं म्हणतात की भाजप सरकारच्या काळातच मराठा समाज का आंदोलन करतो. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं जाता जाता आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं आणि ते आरक्षण खारिज केलं गेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण देण्यासाठी तरतूद सुरू केली. गायकवाड आयोग नेमला गेला. परंतु 2016ला नगर जिल्ह्यामध्ये कोथरूडमध्ये मराठा भगिनीवर अन्याय अत्याचार झाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने जिल्ह्यामध्ये 56 मोर्चे आयोजित केले गेले. त्या मोर्चामधल्या मागण्या आपण बारकाईने बघा. काय काय मागण्या होत्या बारकाईने बघा. मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या काय मागण्या असतील, सारथी संस्थेच्या काहीतरी मागण्या असतील. या मागण्या मराठा समाजानं लावून धरल्या आणि मराठा समाजाच्या शांततेच्या मोर्चाला सरकारनं घाबरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी संस्था असेल, जिल्हा वाईज काय मराठा समाजातल्या मुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था असेल, यासाठी सरकारनं तोडक्या का असना पण त्याला सबसिडी अनुदान देण्याची आणि फंड्स देण्याची तरतूद सुरू केली. त्यामुळं मराठा समाजाला आता कळून चुकलंय. जेवढे सत्ताधारी मराठा आरक्षण विरोधी आहेत तेवढेच विरोधी देखील त्याला जबाबदार आहेत. त्यामुळं आताच्या या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांची देखील गय केली जाणार नाही असा सूर मराठा समाजातनं उमटताना दिसतो. त्या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला प्रामुख्याने सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही लोकसभेला जागा बसल्या. त्या ठिकाणी माढा लोकसभेमधून धैर्यशील मोहिते पाटील असतील, सोलापूर विधानसभेमधून प्रणिताई शिंदे असतील, त्या ठिकाणी निवडून आल्या. हे पाहत असताना कुठेतरी जरांगे फॅक्टर सुद्धा जोरात चालला. कुठंतरी नाही, सॉरी तुम्हाला थांबवतो मध्ये, कुठंतरी नाही. तुम्ही बारकाईने विचार करा. माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील, त्यांना माड्यातून प्रॉपर माडा तालुक्यातून 52-53 हजारांची लीड आहे. करमाळ्यामधून लीड आहे. ज्या भागामध्ये मराठा बहुल समाज आहे, मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, त्या भागातून धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालेला आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टर तिथं 100% तंतोतंत लागू झालेला आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या खासदार प्रणिताई शिंदे यांना मोहोळमधून मोठ्या प्रमाणात लीड आहे. आपण पंढरपूर तालुक्यातील आहात, पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लीड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर खासदार प्रणिताई शिंदे असतील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब असतील, यांना मराठा फॅक्टरनं या लाटेमध्ये जरांगे पाटलांच्या लाटेमध्ये स्वारच करून विजय घोषित केले. पण त्या ठिकाणी तुम्ही म्हणला बरोबर आहे की या ठिकाणी जरांगे पाटील फॅक्टर चाललाय. आता सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेमध्ये कोणकोणत्या तालुक्यात चालेल असं वाटतंय? सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक नेता उभा राहिलेला उमेदवार मराठ्यांची विचारपूस करायला लागलेला आहे. कधी मराठ्यांना विचारत नव्हते, मराठ्याच्या पोरांना कधी जवळ घेत नव्हते, तुझं काय चाललंय म्हणून विचारत नव्हते. परंतु आता बघा, तुम्ही पंढरपूर तालुक्यात आहे, मराठ्याच्या पोरांना किंमत आली. तुमची लाडकी बहीण असू द्या, मराठ्याची असेल तर तिला लाडक्या बहिणीबरोबर मराठ्याची आहे म्हणून अधिकची किंमत आली. हातच्या राखून मराठ्यांबरोबर बोलायला लागले. म्हणजे अशा अनेक गोष्टी मराठा समाजाच्या बाबतीत सकारात्मक घ्यायला लागले. प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाला किंमत आली. ती किंमत केवळ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आली. त्या माणसानं कुठलाही हेतू न ठेवता, कुठलीही मॅनेज न होता, महत्वाचा मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा करतोय, जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला नसेल का? 100% केला असेल. कितीतरी मोठ्या रकमेचे ऑफर दिले असेल, परंतु एक 50-60 किलोचा जरांगे पाटील सगळ्यांना पुरून उरला. आणि त्या जरांगे पाटलामुळं सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्याला किंमत आली. आज प्रत्येक तालुक्यातील उमेदवार मराठ्याला विचारायला लागला, जवळ ये बसायला म्हणायला लागला, तुझं काय चाललंय विचारायला लागला, तुला काय पाहिजे विचारायला लागला. आता मराठ्यांना किंमत आलेली आहे आणि आता कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे प्रत्येक तालुक्यात मराठा समाज ठरवणार आहे. तुमच्या तसं बघायला गेलं तर माळशिरस तालुक्यामध्ये वैयक्तिक काय होईल असं वाटतं? माळशिरस तालुक्याचं राजकारण सातत्यानं अकलूजच्या मोहिते पाटलांसोबत फिरत राहिलेलं आहे. मुळात सन 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपात त्यांचं फारसं त्या ठिकाणी त्यांना तिथलं जमलं नाही. मुळात सेक्युलर विचारसरणीचे मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या गटाचं नेतृत्व करणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब. परंतु मोहिते पाटलांच्या बरोबरच मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना देखील भाजप पचनी पडलं नाही. त्यातच भाजपमध्ये 2 गट माळशिरस तालुक्यामध्ये, एक जुना गट आणि नवीन गट, यांच्यामध्ये फारसं त्यांचं सख्य जमलं नाही. त्याच्यामुळे मोहिते पाटलांनी आता 2024 मध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता इतर मोहिते पाटील परिवारानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांच्यामध्ये आपल्याला माळशिरस तालुक्याची लढत पाहायला मिळत आहे. परंतु उत्तमराव जानकर हे गेल्या अनेक वर्षापासून मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. परंतु खासदारकी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलांचं पॅचअप झालं, म्हणजे मनोमिलन झालं आणि आज रोजी तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आहेत. त्यामुळे या दोघांची ताकद सध्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. दुसऱ्या बाजूला राम सातपुते जरी भाजपचे असले तरी एक कामाचा माणूस म्हणून त्यांनी भाजपचे असून सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये कुठलीही जात पात धर्म मला मतदान केलंय का, हा शरद पवार पक्षाचा आहे तो उद्धव ठाकरे पक्षाचा आहे असा भेदभाव न करता लोकांची सेवा गेल्या 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने केली आहे. त्यात त्यांचे आरोग्यदूत म्हणून ओळख संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. म्हणजे अगदी 5 लाखापासून 2 लाखापासून ते 25-30 लाखापर्यंतची ऑपरेशन त्यांनी लोकांची मोफत केली. ही त्यांची जमेची बाजू. वेगवेगळ्या गावामध्ये आज माळशिरस तालुक्यामध्ये 110-11 गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये मिनिमम त्यांनी 2 कोटीपासून 5 कोटी 10 कोटी 15 कोटीचा फंड त्या गावाच्या विकास कामांना दिले. ही जमेच्या बाजू कामाचा लेखाजोखा आहे. त्यातून दुसऱ्या बाजूला असं आहे की मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील मगाशी तुम्ही एक शब्द प्रयोग केला की ओबीसी आणि मराठा हा वाद कुठंतरी पाठीमागील अनेक 70 वर्षापासून धुमसतोय. म्हणजे एका बाजूला मराठा समाज, एका बाजूला धनगर समाज, धनगर बांधव. त्यामुळं उत्तम जानकर हे खाटीक या समाजातून येतात आणि राम सातपुते हे प्रॉपर एससी समाजातून. उत्तम जानकर साहेबांच्या दाखल्याबाबत देखील अनेक आक्षेप घेतले गेले. त्यांच्या दाखल्याबाबत अजूनही आक्षेप घेतले जातात. त्यामुळं त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. आमदार राम सातपुते यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. अशी परिस्थिती आहे तालुक्यामध्ये की मराठा समाज ज्या बाजूला जाईल तो उमेदवार माळशिरस तालुक्यातून निवडून येईल. सध्याची परिस्थिती जे मोठं ताकद असणारे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि त्यांनी घेतलेला मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही सभा होती अकलूज या ठिकाणी, त्याचा इम्पॅक्ट सध्याच्या विधानसभेवर पडेल का? मुळात मनोजदादा जरांगे पाटील यांची जी अकलूजला सभा झाली ती मोहिते पाटील परिवारानं त्या ठिकाणी किंवा कुठल्याही एका परिवाराने ती सभा आयोजित केली नव्हती. ती सभा माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज, मग त्यामध्ये मोहिते पाटील असतील, माने पाटील असतील, पाणीवचे पाटील असतील, अनेक बोरगावचे पाटील असतील, नात्यापुतेची देशमुख कंपनी असेल आणि सर्वसामान्य मराठा म्हणजे राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे त्या ठिकाणी त्या सभेला आणि त्याच्याबरोबर सर्वसामान्य कुटुंबातल्या मराठा पोरांनी, मराठा समाजातल्या तरुणांनी ती सभा अकलूजची न भूतो न भविष्यती जवळपास 50 ते 60 हजार जनसमुदाय त्या ठिकाणी मराठा समाजाच्या पोरांनी त्या ठिकाणी जनसमुदाय गोळा केला आणि मनोजदादा जरांगे पाटलांची सभा आयोजित केली. आज माळशिरस तालुक्यामध्ये जवळपास 1,10,000 ते 1,15,000 मराठा समाजाचं मतदान आहे. आज देखील मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे आस लावून बसलेला आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांचा शब्द प्रमाण मानून माळशिरस तालुक्यातील मराठा समाज मतदान करणार आहे. मग मनोजदादा जरांगे पाटील जो निर्णय आणि जो आदेश देतील तो निर्णय आणि आदेश मराठा समाज पाळणार. आणि त्या सभेच्या इम्पॅक्ट बरोबर जरी माळशिरस तालुक्यातील मराठा समाजानं मनोजदादा जरांगे पाटलांना विनंती केली, मराठा समाजानं कुठल्याही राजकीय नेत्यानं पुढाऱ्यांना नाही म्हणत, माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाची जी समिती आहे आणि मराठा समाज यांनी जर विनंती केली तर मराठा समाजाला विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यामध्ये सभा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणाच्या बाजूने घेतील हे आज मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण कुणाला पाडा कुणाला निवडून या अद्याप त्यांनी कुठलाही आदेश दिलेला नाही. परंतु समाजाच्या हिताचा निर्णय घेऊन समाजाचा विचार विनिमय करून ते त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की पुन्हा एक सभा मनोजदादा जरांगे पाटील घेऊ शकतात. तुमच्या 15-20 वर्षाच्या जे काही पत्रकारितेचा अनुभव आहे, तुम्ही समाजाकडे कुतूहलतेने बघत असता, कोण वाईट कोण चांगलं काम करतोय, कोण विकास कामाच्या गतीने धावतोय, हे करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी याबद्दल मराठा समाजाच्या जे काही भावना आहेत त्यांच्याकडे दोघांपैकी जास्तीचं लक्ष कोणाचं असं वाटतं? मुळात शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षावर सातत्यानं मराठ्यांचा पक्ष आहे, मराठा त्या बाजूला झुकलेला असतो असे आरोप केले जात आहेत. परंतु आता मराठा समाजातील अनेक पोरं शिकली, सवरली, सुशिक्षित झाली आणि त्या पोरांना सुद्धा कळायला लागलं नेमकं आपलं हित कशात आहे आणि आपलं हित कशात नाही, त्या पोरांना देखील कळायला लागलं. त्यामुळं त्याच्या अगोदर मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिलं जायचं आणि
व्यापाऱ्यांचा, गुजरांचा, मारवाड्यांचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जायचं. ही एक जनभावना होती हो. महाराष्ट्रामध्ये. आणि शरद पवारांना देखील दिल्लीमध्ये मराठ्यांचा नेता म्हणून शरद पवार साहेबांना पाहिलं जात होतं. परंतु आता शरद पवार साहेबांकडे मराठ्यांचा पक्ष म्हणून किंवा मराठा समाज किती प्रमाणात शरद पवार साहेबांकडे झुकला असेल किंवा भाजपकडे किती झुकला असेल, हे आज रोजी मराठा समाज ना शरद पवार साहेबांकडे ना भाजपकडे, मराठा समाजाची पोरं शिकली, सवरली, मुली शिकल्या, सवरल्या, त्यांना काय लागलं आपल्या समाजाचं हित कशात आहे. त्याच्यामुळं ना महायुतीकडे ना महाविकासाकडे सगळेच एका माळ्याचे मणी आहेत. 23 मार्च 1994ला पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठ्यांचं आरक्षण नाकारलं गेलं, मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण इतरांना दिलं गेलं. आता देखील भाजपनं मराठ्यांना आरक्षण न देता गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील आंदोलन करीत असताना देखील इतर 15-17 जाती ओबीसी मध्ये टाकावं म्हणून केंद्राकडे शिफारस केली, परंतु मराठ्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळं मराठ्यांच्या आरक्षणाचं दोघंही मारेकरी आहेत. एकाला कुणाला नावं ठेवता येणार नाही. त्यातल्या त्यात एक शेवटचा प्रश्न, झटका जास्त महायुतीला बसेल की महाविकास आघाडीला बसेल? झटका देण्याचं झटका कोणाला द्यायचा ह्याचं सगळं गणित संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी अजून कुठली आपले पत्ते खुले केले नाही. झटका कोणाला द्यायचा, प्रत्येकाला वाटतंय आपण झटका कोणाला द्यायचा. जसा लोकसभेला झटका दिला होता, पण त्यांनी सांगितलं होतं की कोणाला पाडायचं त्याला पाडा, पण आता तशा पद्धतीचा झटका नसणार आहे. वैयक्तिक घेऊन आता प्रत्येकाला झटका आहे. ज्यानं मराठा आरक्षणाला विरोध केलं, मग तो महाविकास आघाडीचा असेल, जो महायुतीचा असेल, कुणालाही सुट्टी नाही. आता दोघांनाही झटके, परंतु झटके देण्याचं औषध आणि इंजेक्शन ते डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं डॉक्टर मनोज जरांगे पाटील ज्याला इंजेक्शन मारतील त्याला नक्की झटका मिळणार. नक्कीच सर, आज आपण या गोष्टीवर चर्चा केली. प्रेक्षकांचा बराच वेळ न घेता एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण याच विषयावरती, याच सब्जेक्टवरती पुन्हा एकदा चर्चा करूया आणि कोणता उमेदवार भारी ठरू शकतो, जरांगे पाटलाला तोड देऊन तो निवडून यायचा प्रयत्न करू शकतो, याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. 100% झाली. कारण म्हणून आता जरांगे पाटलाचा इम्पॅक्ट असून सुद्धा एखादा उमेदवार विरोध करून सुद्धा जर चुरस करत असेल तर तिथलं सुद्धा एक राजकीय पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा पद्धतीने तो या सर्व गोष्टीला विरोध करतोय किंवा त्यातून निवडून यायचा प्रयत्न करतोय. नक्कीच प्रेक्षकांनो, आपण या सर्व भूमिकेकडे बघत असताना आज निनाद पाटील सरांनी आपल्याला वेळ दिला, मराठा समाजाची भूमिका सांगितली, जरांगे फॅक्टर इथं चालणार का त्याविषयी सखोल चर्चा केली. आणि लवकरच आपण ही ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होतील, मनोज दादा जरांगे पाटील हे सांगतील की कुणाला पाडायचं, कुणाला निवडून आणायचं, हे ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस पुन्हा एकदा या चर्चेला आपण उजळणी देऊया आणि यात काय घडणार त्याच्यावर सखोल चर्चा करूया. तुर्तास तरी तुम्ही आज वेळ दिला, आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मराठा समाजाविषयी असणाऱ्या भूमिकेचा आपण त्यांना सांगितलं. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद.